हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण इयत्ता 7वीमधील मराठी विषयाचा पाठ 19 धोंडा या पाठाचं आपण वाचन करणार आहोत. बघा, आपण प्रश्नांची उत्तरं लिहिताना आधी ते अगोदर आपण गाईडातली पाठ करतो. गाईडातली पाठ केली तर प्रश्नाचं स्वरूप बदललं, जरा जरी प्रश्नात बदल झाला की उत्तर लिहिता येत नाही. हे आपलं पाठ असूनही आपल्याला ते लिहिता येत नाही. त्यामुळे धड्याचं वाचन महत्त्वाचं असतं. वाचन असलं की कुठचाही प्रश्न आला तरी आपण कुठे वाचलेलं, काय प्रसंग सगळं आठवतं आणि ते उत्तर आपल्या भाषेत कसंही करून लिहू शकतो आपण. तर चला आपण आता वाचन करूया. तर धोंडा आणि लेखक आहेत डॉक्टर संजय ढोले. तर लक्ष द्या. राजू हा खोडकर पण जिज्ञासू वृत्तीचा मुलगा आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दगडधोंडे गोळा करण्याची आवड आहे. एके दिवशी रात्रीच्या वेळी राजूला एक अनोखा दगड मिळतो. या अनोख्या दगडाबाबतची माहिती आपण या काल्पनिक विज्ञान कथेतून जाणून घेऊया. या दगडाबद्दलची माहिती, त्या राजूला दगडाबद्दल म्हणजे दगड भेटतो आणि त्याविषयीची माहिती ह्या पूर्ण पाठात आहे. ते आपण समजून घेऊया. बघा, राजू चौकस बुद्धीचा जिज्ञासू मुलगा. राजू हा चौकस बुद्धीचा जिज्ञासू मुलगा म्हणजे बघा पुढे समजेल. सतत काही ना काही उद्योग करणारा, खूप प्रश्न विचारणारा. 1/1 म्हणजे किती? 0/1 म्हणजे किती? यात फरक काय? सूर्याचं तापमान किती? असे प्रश्न विचारून भंडावून सोडणारा हा राजू रस्त्यात त्याला काही नवीन वस्तू अथवा प्राणी दिसला म्हणजे तो त्यातच रमत असे. शाळेतून येताना किंवा जाताना रस्त्यात त्याला काही दिसलं, वेगळं काहीतरी दिसलं की तो त्यातच रमून जायचा. कोण? हा राजू. आजही शाळेतून येताना नेहमीप्रमाणे राजूचे मित्र पुढे निघून गेले. नेहमीप्रमाणे राजूचे मित्र पुढे निघून गेले. आजही शाळेतून येताना म्हणजे दररोजच तो उशिरा म्हणजे मागे राहायचा. याचा अर्थ या वाक्यातून काय समजतं? राजू हा दररोजच मागे राहायचा. त्याला आजही उशिरा म्हणजे नेहमीप्रमाणे तो मागे राहिला. मित्र त्याचे पुढे गेले. बघा, मस्त धडा आहे, लक्ष द्या. संदीप प्रकाश अंधुक होऊ लागला होता. राजू एक दगड उचलून बॉलिंग करावी तसा फेकत रस्त्याने चालला होता. एक दगड मुलं माहितीच आहेत ना, दगड घेतात, उचलतात, फेकतात. तसाच तो राजू हा बघा दगड फेकत येत होता. बाकीची मुलं पुढे गेली. आता बघा पुढे काय होतं ते. अचानक एक गुळगुळीत दिसणारा पण स्पर्शाला खरखरीत असा दगड राजूच्या हाती आला. तो जो दगड उचलत होता तर त्या सगळे दगड टाकत होता, त्यापैकी एक दगड त्याच्या हातात असा भेटला, दिसत होता गुळगुळीत पण हातात घेतल्यावर खरखरीत लागत होता. त्यानं तो दगड नेहमीप्रमाणे फेकला. म्हणजे बाकीचे दगड जसा फेकतो दररोज फेकायचा तसा तोही दगड त्याने फेकला. पण तो घरंगळत न जाता उड्या मारत अपेक्षेपेक्षा खूपच अंतरावर जाऊन थांबला. दगड टाकले की बघा, आता हे पेन कसं गेलं, तसे दगड टाकल्यावर जातात. पण हा दगड जो होता गुळगुळीत पण हाताला खरखरीत लागणारा, तो असा घरंगळत न जाता असा उडत जाताना दिसला आणि तो खूपच अंतरावर जाऊन अपेक्षेपेक्षा, मग दगड फेकल्यावर आपल्याला माहीत असतं आपण एवढ्या जोरात टाकला म्हणजे तो एवढ्यापर्यंत जाणार, जोरात टाकला तर कितपर्यंत जाणार आपल्याला माहीत असतं दररोजच्या अनुभवाने. मग त्या अपेक्षेपेक्षा त्याचा तो दगड लांब गेला. धोंडा म्हणजे दगड, आता तर त्याला धोंडाच म्हणणार आपण. म्हणजे दगडच. गाडीला ब्रेक लागावा तसा म्हणजे तो
असा उडत जाऊन फटकन थांबला एका जाग्यावर. घरंगळत न जाता टप्प्याटप्प्याने असा उडत जाऊन तो पटकन थांबला. बघा, पण तो घरंगळत न जाता कोण? तो धोंडा, म्हणजे तो दगड, त्याच्या मताप्रमाणे तो दगडच होता. न जाता उड्या मारत अपेक्षेपेक्षा खूपच अंतरावर जाऊन थांबला. खूप लांब गेला आणि तो थांबला. कसा? गाडीला ब्रेक लावतात तसा. राजूला आश्चर्य वाटलं. तो थोडा वेळ थबकला. त्याला आश्चर्य वाटलं, असं कसं झालं? थोडा वेळ तो थांबला, थबकला. जास्त बल न लावता फेकलेला दगड एवढ्या लांबपर्यंत कसा गेला? जास्त बल म्हणजे ताकद. जास्ती ताकद न लावता फेकलेला दगड एवढ्या लांबपर्यंत कसा गेला? त्याला प्रश्न पडला. त्यानं दुसरा धोंडा उचलला. खूप जोर लावून त्यानं तो फेकला. दुसरा धोंडा उचलला आणि खूप जोर लावून फेकला, ताकदीने एकदम. पण पूर्वीच्या फेकलेल्या गुळगुळीत धोंड्यापर्यंत न पोहोचलेला पाहून राजू थोडा धास्तावला. त्याला धास्ती वाटली. म्हणजे असं कसं झालं? कच झालं काय? म्हणजे जो मी हळूच फेकला दगड तो लांबपर्यंत गेला आणि जोरात ताकद लावून फेकला तो तिथपर्यंत पोचला नाही, असं म्हणजे त्याला वाटलं. त्याला काहीच कळत नव्हतं. हा अनुभव त्याला वेगळाच होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. कदाचित आपला हा भ्रम असू शकेल म्हणून त्यानं तो धोंडा पुन्हा फेकण्याचे ठरवले. त्याला वाटलं माझा हा भ्रम असेल, म्हणून त्याने तो दगड पुन्हा फेकण्याचे ठरवले. यावेळेस तो गुळगुळीत दिसणारा पण खरखरीत वाटणारा धोंडा त्याने उचलून पूर्वीपेक्षा खूपच कमी बलानं फेकला. पूर्वीपेक्षा म्हणजे पहिला फेकला त्यापेक्षा थोड्या अलगदपणे तो फेकला. त्याने सावकाश फेकला, कमी बलाने, कमी ताकदीने. आणि चेंडू जसा उड्या मारत जातो, खोडकर मुलं जशी उड्या मारत पळतात, तसाच तो धोंडा पूर्वीपेक्षाही उंच उड्या मारत गेला व थांबला. तो दगड, बॉल बघा फेकलात की बघा टप्प्याटप्प्याने असा जातो, तसा तो दगड उंचपेक्षा उंच उड्या मारत तो गेला आणि पटकन थांबला. गाडीचा ब्रेक लावतात तसा. बघा, राजूला या नवीन धोंड्याची थोडी गंमत वाटली. का राजू का दररोजच धोंडे फेकत यायचा रस्त्याने येताना? बाकीची मुलं पुढे जायची नेहमीप्रमाणे, तो आजही थांबला आणि आजही त्याला वेगळंच काहीतरी दिसलं. एक नवीन खेळणंच आपल्या हाती लागल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. हा धोंडा काहीतरी विलक्षण असल्याची जाणीव त्याला झाली. हा जो धोंडा आहे तो काहीतरी वेगळं आहे असं त्याला मात्र याची त्याला जाणीव झाली, असं त्याला वाटलं. शाळा सुटून बराच वेळ झाला होता. अंधार दाटून आल्यानं हा खेळ राजूला थांबावा लागला. काळोख पडत आल्यामुळे तो खेळ त्याला थांबवावा लागला. त्याच्या मनात नव्हतं पण तो थांबवावा लागला काळोख झाल्यामुळे. तो विलक्षण धोंडा त्यानं उचलला. विलक्षण म्हणजे आगळा वेगळाच कसा तरी धोंडा त्याने तो उचलला. अजून काही वेगवेगळ्या तो धोंडा आणि अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे दगड त्याने गोळा केले होते. राजू घरी आला. घरी नेहमीप्रमाणेच त्याचे स्वागत होणार होते. म्हणजे तो नेहमीच उशिरा यायचा, आता तुम्ही उशिरा गेल्यानंतर तुमचे स्वागत कसे होणार? आई वडील कोणतरी तुम्हाला ओरडणारच ना, अजून कुठे होतास वगैरे. तसे त्याचेही स्वागत होणार होते. राजूचे वडील बाबा पाटील. राजूचे वडील हे कोण होते? बाबा पाटील. कडक शिस्तीचे आणि करारीही हे पाटील होते, बाबा पाटील.
आणि ते कडक शिस्तीचे होते आणि करारीही. करारी म्हणजे बघा मिशा मोठ्या असतात वगैरे असं, हां तसे. घरी येताच बाबांचा करडा स्वर राजूच्या कानी पडला. राजू, कुठे होता इतक्या वेळेपर्यंत? राजू, कुठे होता इतक्या वेळेपर्यंत? शाळा सुटल्यानंतर मी खेळत होतो. कोण बोलला? राजू. काय खेळत होतास? दगडधोंडे? त्याचे वडील विचारतात. वैतागलेल्या स्वरात त्यांनी विचारलं. राजू बोलतो, हो. राजूचा हुंकार. बाबांनी राजूच्या खिशातील सर्व दगडधोंडे काढून बाहेर भिरकावले. सगळे दगडधोंडे घेतले आणि बाहेर फेकले. फेकलेल्या त्या गुळगुळीत धोंड्याकडे राजू आशाळभूत नजरेने पाहत राहिला. त्या फेकलेल्या दगडांकडे तो आशाळभूत नजरेने पाहत राहिला. त्याला ते दगड हवेच होते ना, वेगळा दगड होता, त्या काहीतरी मनात त्याच्या शिजत होतं. रात्र बरीच झाली होती, पण राजूला झोपच येत नव्हती. बाबांनी बाहेर फेकलेला तो गुळगुळीत धोंडाच त्याच्या डोळ्यासमोर येत होता. आजूबाजूला पाहत तो बाहेर पडला. बाहेर किट्ट अंधार होता. एकदम काळोख पडला होता. काळा कुळकुळीत किट्ट अंधार होता. तो धोंडा त्याला कुठे सापडणार होता? तो धोंडा त्याला कोठे सापडणार होता? तरी देखील बाबांनी जिथे ते सर्व दगडधोंडे भिरकावले होते ती जागा त्याने शोधून काढली. पण तो धोंडा काही सापडेना. राजू कष्टानं उठला. शेवटचा प्रयत्न म्हणून झुडपामध्ये शोधण्याचा निर्णय त्याने घेतला. तो दगड काही सापडत नव्हता, पण चला आता एक शेवटचा तरी प्रयत्न करूया म्हणून त्यांनी झुडपामध्ये शोधण्याचा निर्णय घेतला. तिथे झाडे झुडपे होती. तिकडे जात असतानाच गर्द झुडपात राजूला काहीशी अंधुकशी चकाकी असलेला तो धोंडा दिसला. थोडंसं काहीतरी चमकताना, जसे काजवे चमकतात तसा चकाकी असलेला त्याला थोडासा तो चकाकी दिसली. म्हणजे आणि पाहिला तर तो धोंडाच होता. म्हणजे रात्रीच्या वेळी हा असा दिसतो तर? राजू आपल्या मनात म्हणतो. तो धोंडा त्याला चमकताना दिसला तेव्हा राजू आपल्या मनात म्हणतो की म्हणजे रात्रीच्या वेळी हा असा दिसतो तर? कुठलीही भीती न बाळगता राजूने झुडपात हात घालून तो धोंडा काढला. दबक्या पावलानं घरात येऊन टेबलाचा ड्रॉवर हळूच उघडून त्यानं सगळे दगडधोंडे एका कोपऱ्यात ठेवले. रात्रीचा तो बाहेर गेलेला. मग तो हळूहळू घरात आला आणि त्याने काय केलं? हळूच टेबलाचा ड्रॉवर उघडला आणि त्यात ते दगडधोंडे सगळे ठेवले. सकाळी उठल्यावर राजूनं टेबलाचा संपूर्ण ड्रॉवर उघडला. सकाळी तो उठला, पूर्ण ड्रॉवर उघडला. धोंड्याबरोबर सोबत ठेवलेले इतर 3-4 दगड त्याला सापडले नाहीत. त्या गुळगुळीत धोंड्याबरोबर बाकीचे जे दगड ठेवलेले 4-5 दगड काय 3-4 ते त्याला सापडले नाहीत. राजूनं धोंड्याकडे निरखून पाहिले. तो आकारानं त्याला काहीसा फुगीर भासला. उचलताच पूर्वीपेक्षा जडही जाणवला. बघा, तो दगड त्याला फुगीर भासला. म्हणजे फुगीर झालेला तो, पण त्याला खात्री वाटत नव्हती ना, दगड फुगीर कसा होणार, त्याच्यामुळे तो भासला म्हटलं. तर पूर्वीपेक्षा जडही जाणवला त्याला, पहिल्यापेक्षा जडही जाणवला. हा आपल्याला भास होतोय की काय? राजूला कसलाच अर्थबोध होत नव्हता.
तेवढ्यात आईच्या हाकेने तो विचार शृंखलेतून बाहेर आला. तो विचार करत होता की हा मला भास तर होत नाही ना, दगड कसा फुगू शकतो, कालच्यापेक्षा दगड आज जड कसा होऊ शकतो, ह्या विचारत असतानाच आईने आवाज दिला आणि तो भानावर आला. शाळेत जाताना राजूने सर्वांची नजर चुकवत तो धोंडा हळूच आपल्या दप्तरात ठेवला. त्या धोंड्यामुळे राजूच्या मनात कुतूहल जागृत झालं होतं. कुतूहल जागृत म्हणजे काहीतरी असं वेगळं, असं आतुरता, म्हणजे काय आहे हे शोधण्याचं त्याला असं उत्सुकता वाटली होती, जागृत झालं होतं, कुतूहल जागृत झालं होतं. रात्री कुणालाही न दाखवता राजूनं तो धोंडा पुन्हा आधीच्याच ठिकाणी ड्रॉवरमध्ये ठेवला व फारसा कुणाशी न बोलता झोपी गेला. पुन्हा दुसऱ्या रात्री त्याने काय केलं, तो दगड रात्री ठेवलेला त्याच रात्री त्याच टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला आणि कोणाशी न बोलता झोपी गेला. कारण त्याच्या मनात त्या दगडाविषयीच चाललेलं ना, मग तो बोलणारच कसा कोणाशी. रात्री झोपी गेला. मध्यरात्री एखाद्या स्वप्नातून उठावं तसा तो गडबडून उठला. कोण? राजू. अचानक रात्रीचा तो धडबडून उठला. आई शेजारीच झोपली होती. आई त्याच्या शेजारीच झोपली होती. त्याने तिला हलवलं पण ती उठली नाही. राजूला आश्चर्य वाटलं. टाचणी पडल्याचा आवाज होताच उठणारी आई एवढी गाढ कशी झोपली? जरा टाचणी पडली तरी उठणारी आई, त्याची आई दररोज जरा म्हणजे काहीतरी आवाज आला की उठते, पण ती आज अशी कशी झोपली? हलवलं तरी का उठत नाही? याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. तेवढ्यात त्याचं लक्ष टेबलाकडे गेलं व तो चकित झाला. तेवढ्यात त्याचे लक्ष टेबलाकडे गेले आणि तो चकित झाला. जिथे धोंडा ठेवला होता त्या बंद ड्रॉवरच्या फटीमधून प्रखर प्रकाश किरणं बाहेर येताना त्याला दिसली. त्या ड्रॉवरच्या फटीतून प्रकाश येत होता बाहेर, प्रकाश किरणं येत होती बाहेर. ती त्याला दिसली. कोणाला? राजूला. एखाद्या चुंबकाकडे आकर्षित व्हावं तसा राजू टेबलाकडे ओढला गेला. नकळत त्यानं ड्रॉवर उघडला. उघडताच ती खोली प्रकाशानं झळकून गेली. धोंडा तो चमकतो तिकडे तो गेला. हळूच ड्रॉवर उघडला. उघडता क्षणी कायला बाहेर प्रकाश एकदम खोलीभर, घरभर खोली कायली झळकून गेली. धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत होता. त्याच्यापासूनच विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत होत्या. त्या प्रखर प्रकाशातही आई व बाबा झोपलेले पाहून राजू गांगरला. एवढा प्रकाश पडला तरी आई आणि बाबा झोपले कसे म्हणून तो एकदम गांगरला. म्हणजे गडबडला तो. काय असं काय म्हणजे हाय तरी काय? कदाचित या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत असा तर्क त्याने केला. त्याच्या मनात आलं की या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत. हा बघा, धोंडा ड्रॉवर उघडल्याबरोबर हा प्रकाश बाहेर पडला, किरणं बाहेर पडली. धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी त्याच्या आईबाबांच्या व परिसरातील इतर सजीव प्राण्यांच्या मेंदूच्या लहरींशी जुळल्यानं ते गाढ झोपेतून उठणं शक्य नव्हतं.
ह्या ज्या प्रकाश लहरी आल्यात त्या काय झाल्या, आईबाबांच्या आणि त्या आजूबाजूच्या सर्व सजीव प्राण्यांच्या मेंदूच्या लहरींशी जुळल्यानं ते गाढ झोपेतून उठणं शक्य नव्हतं. पण राजू स्वतः त्याच वेळेस स्वप्नसृष्टीत असल्याने धोंड्यापासून निघणाऱ्या लहरी त्याच्या मेंदूशी जुळू शकल्या नाही. कारण राजूला ते करायचं होतं, बघायचंच होतं, त्याच्यातच तो होता ना, त्याच विचारात. त्यामुळे त्याला काही ती सुस्ती आली नाही, झोप आली नाही. म्हणूनच या महत्त्वाच्या क्षणी राजू जागा झाला होता. हे सर्व राजूच्या आकलनापलीकडचं होतं, म्हणजे विचारशक्तीच्या पलीकडचं होतं. वेगळंच काहीतरी होतं हे सर्व. दगडातून म्हणजे धोंडा म्हणजे दगडच ना, मग त्याच्यातून प्रकाश येतो म्हणजे काय चाललंय तरी काय, तो विचारत करत होता. प्रखर प्रकाश फेकणाऱ्या धोंड्याकडे राजू जास्त काळ पाहू शकला नाही. म्हणजे डोळे मिचपिचायला लागले त्याचे. जास्त वेळ तो पाहू शकला नाही. आपल्या डोळ्यावर कोणी बॅटरी मारली तर आपण पाहू शकतो का? नाही ना, डोळे बंद होणारच ना पापण्या. तसं त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली. क्षणानंतर डोळे उघडून त्यानं लख्ख प्रकाशात पुन्हा त्या प्रकाशमय धोंड्याकडे पाहिलं. थोडा वेळ ज्यावेळी डोळ्यावर प्रकाश पडला त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि पुन्हा त्या दगडाकडे पाहिलं. प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला. त्या दगडाची हालचाल झाली, हालतोय दगड हे पाहून तो शहारला. एकदम अंगात शहारी आली. धोंडा वेडावाकडा होऊ लागला. त्याच्यापासून दुसऱ्या एका लहान धोंड्याची निर्मिती पाहून तर राजू घाबरला. तो धोंडा वेडावाकडा होऊ लागला आणि त्याच्यापासून बाजूला त्याच्या एक लहान दगड दिसला राजूला. आणि मग तो मात्र राजू घाबरला. असं कसं, धोंड्यापासून धोंडा कसा काय? असं दगडापासून दगड, त्याला काहीच सुचत नव्हतं. नुकत्याच जन्मलेल्या त्या लहान धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीती मिश्रित गंमत वाटली. भीतीही वाटली आणि गंमतही वाटली. छोट्या धोंड्याला स्पर्श करण्याचा मोह त्याला झाला. छोट्या धोंड्याला स्पर्श करावा त्याला वाटलं, पण तो त्याने टाळला. म्हणजे त्याने तो स्पर्श केला नाही, त्याला हात लावला नाही छोट्या धोंड्याला. 2 प्रकाशमय धोंडे त्याला आता स्पष्ट दिसत होते. धोंड्यांचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागला. तसा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. जसा तो प्रकाश लुप्त होऊ लागला तसा राजूलाही तशी झोप येऊ लागली. सकाळी उठताच रात्रीचा स्वप्नवत प्रसंग राजूला आठवला. सकाळी तो उठला त्यावेळी राजूला तो स्वप्नवत प्रसंग आठवला. स्वप्नाप्रमाणेच होता ना तो प्रसंग, वेगळाच काहीतरी. ध्यानीमानी नसताना हे दगड चालतो का, म्हणजे हालतो वगैरे, त्याच्यापासून दुसरा दगड निर्माण होतो, म्हणजे काय ते वेगळंच ना. तसाच वेगाने तो टेबलाकडे गेला. कोण? राजू वेगाने टेबलाकडे गेला सकाळी उठल्याबरोबर. आता एक लहान व दुसरा मोठा धोंडा पाहून त्याचं हृदय धडधडलं. रात्री आपण जे काही पाहिलं ते खरंच असल्याची त्याची खात्री पटली. दोन्ही धोंडे त्याने खिशात टाकले. त्याची खात्री झाली. रात्री पाहिलं ते स्वप्न नव्हतं तर खरंच होतं. एका दगडापासून दुसरा पण दगड निर्माण झालेला. त्याने ते दोन्ही दगड खिशात टाकले. राजू शांतपणे आपली तयारी करून शाळेत निघून गेला. शाळेत येताच राजूने शिक्षकांना, मित्रांना त्या धोंड्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा नेहमीचाच विचित्रपणा असेल म्हणून त्यांनी टाळलं. तो शिक्षकांना, मित्रांना सांगायला गेला, पण दररोजच हा प्रश्न विचारणारा मुलगा काही ना काहीतरी विचारत असतो, दाखवत असतो. तेच म्हणून त्या शिक्षकांनी आणि मित्रांनी दुर्लक्ष केलं.
तो निराश झाला. कोण? राजू निराश झाला. कुणीच ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याची जास्तच घालमेल होऊ लागली. तो अस्वस्थ झाला. आपलं कुणीच ऐकत नाही, काय करू आता? धोंडा तर चालतोय, म्हणजे हालतोय, दुसरंच धोंडा तयार, त्याला काय करू, कोणाला सांगू, असं त्याचं झालं. त्याच दिवशी शाळेत विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल घोटे यांचे व्याख्यान होते. त्यांनी अंतराळासोबतच परग्रहावरील जीवसृष्टी संबंधीची कथा सांगितली. कोणी? अनिल घोटे यांचं व्याख्यान होतं. त्यांनी अंतराळाची गोष्ट सांगितली आणि परग्रहावरील जीवसृष्टीची कथा सांगितली. राजूनं त्यांची कथा बारकाईने ऐकली. एकदम लक्ष देऊन राजूने त्यांची कथा ऐकली. त्यानंतरचा राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. त्यातच त्याने एक ठाम निश्चय घेतला. राजूच्या ठाम निश्चयाला त्याच्या बाबांचाही पाठिंबा मिळाला. एरवी बाबा ओरडत असायचे, त्याला रागवायचे. त्या बाबांनीही पाठिंबा दिला. म्हणजे शिक्षकांना जाऊन भेटायचं. राजूने आपल्या वडिलांना सांगितलंच असेल, आपल्या बाबांना सांगितलंच असेल ना, तो दगडाविषयी त्यांनी दाखवलं असेल. बाबांची खात्री पटली, म्हणूनच तर ते राजूसोबत गेले शाळेत. राजूच्या शाळेतील पाटील सरांनी राजू व त्याच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे नेले. पाटील सरांनी राजू आणि त्याच्या राजूच्या बाबांना शास्त्रज्ञाकडे घेऊन गेले. डॉक्टर अनिल घोटे या शास्त्रज्ञांकडे घेऊन गेले. त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टर अनिल घोटे यांच्या समवेत म्हणजे सोबत, त्यांच्यासोबत त्यांचे शास्त्रज्ञ मित्र, अनिल घोटे यांचे मित्र, ते पण शास्त्रज्ञ, कोण? डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडित हे राजूच्या शाळेत आले. पाटील सरांनी शाळेतील सर्व मुलांना पाहुण्यांची ओळख करून दिली. श्री घोटे बोलू लागले. बघा, पाटील सरांनी शाळेतील सर्व मुलांना पाहुण्यांची ओळख करून दिली. आता ते श्री घोटे बोलू लागले. काय बोलू लागले? राजू अतिशय चाणाक्ष व हुशार मुलगा आहे. चाणाक्ष म्हणजे तीक्ष्ण नजर असलेला, काहीतरी आहे ते शोधणारा, असा हुशार मुलगा आहे. कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. नैसर्गिक म्हणजे जन्मतापासूनच त्याची ती प्रवृत्ती आहे. या जो भांबावून सोडायचा सगळ्यांना ना प्रश्न विचारून तो हा राजू. कुतूहलापोटी जमवलेल्या धोंड्याविषयी सांगण्यासाठी राजू 6 दिवसापूर्वी त्याच्या बाबांबरोबर माझ्याकडे आला होता. कोण म्हणतं? श्री घोटे बोलतात, ते शास्त्रज्ञ बोलतात की असेच मजा म्हणून जो गमतीत जो काय दगडधोंडे गोळा करत होता राजू, तो आपल्या वडिलांसोबत 6 दिवसापूर्वी माझ्याकडे आला होता. त्याच्या हातात धोंडे पाहून मलाही प्रथम त्याच्याविषयी शंका आली, पण पुढे धोंड्याविषयीचा अनुभव त्याने माझ्याजवळ सांगितला. त्यानं मी शहारलो. असे कोण बोलतात? मी शहारलो. त्याने मला अनुभव सांगितला. म्हणजे राजूने शास्त्रज्ञांना, त्या घोटेंना अनुभव सांगितलेला. त्यावेळी ते पण शहारलेले. ते आता वर्गात सांगतायत, सगळ्यांना सांगतायत मुलांना की राजूने काय केलं ते पहा म्हणून. मी पण शहारलो. त्याच रात्री आम्ही प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडितांकडे गेलो. बघा, त्याच रात्री ते शास्त्रज्ञ दुसऱ्या शास्त्रज्ञांकडे गेले. डॉक्टर घोटेंनी डॉक्टर द्वयींकडे कटाक्ष टाकला.
कटाक्ष म्हणजे एकदम असा नजर टाकली आणि त्याने काय सांगितलं, पुढचा प्रसंग तुम्हीच सांगा. डॉक्टर घोटेंनी ह्या डॉक्टर द्वयींकडे त्यांना सांगितलं, द्वयींना, की बाकीचं काय ते तुम्हीच सांगा. असा निर्देश करत डॉक्टर घोटे थांबले. आता पुढे डॉक्टर कसबे बोलत आहेत. डॉक्टर कसबे सांगू लागले, राजूने सांगितलेल्या अनुभवाने आम्हीही चरकलो. आमच्या समोरच ते दोन धोंडे त्यानं ठेवले होते. त्याच रात्री आम्ही संशोधनाला सुरुवात केली. हा तुमचा छोटा राजूही आमच्याबरोबर होता. त्या धोंड्यातून आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली. हे धोंडे दूरवर असलेल्या परग्रहावरील सजीव प्राणी होते. हे धोंडे दगड नाहीत, हे परग्रहावरील सजीव प्राणी होते. आपल्यापेक्षाही कित्येक पटीने बुद्धिमान असे. आपल्यापेक्षा सुद्धा म्हणजे माणसापेक्षाही खूप पटीने ते बुद्धिमान होते धोंडे. असे धोंडे अमेरिकेच्या एका प्रांतात सापडल्याची नुकतीच बातमी आली आहे. अमेरिकेच्या एका प्रांतात असे धोंडे सापडलेले आहेत अशी आत्ताच बातमी आलेली आहे. या धोंड्यामध्ये पृथ्वीवरील सजीवाबरोबरच निर्जीव वस्तूही गिळंकृत करण्याची क्षमता होती. सजीव म्हणजे सजीव वस्तूंना ते खातातच, पण निर्जीव म्हणजे दगडांना सुद्धा ते खातात. अगदी दगडसुद्धा गिळंकृत म्हणजे खाऊन टाकण्याची. त्यानंच त्यांचा उदरनिर्वाह होतो. म्हणजे ते खाऊनच, सजीव निर्जीव सगळं खाऊनच ते पोट भरतात. आपण बघा, जसं आपण काहीतरी खातो तसं ते दगड धोंडेसुद्धा खातात. म्हणजे त्यांना आपल्यापेक्षा किती ताकद आहे ते बघा. पर्यायानं प्रजनन क्षमता वाढून त्याच्यापासून दुसऱ्या धोंड्याची निर्मिती होऊ लागली होती. राजूनं हे शोधलं नसतं तर काही वर्षातच मानवाचं उच्चाटन झाल्याखेरीज राहिलं नसतं. जर राजूने शोध पाडला नसता, जर त्याच्या लक्षात आलं नसतं, त्याने काय मुद्दाम जाऊन शोधलं नाही, त्याला वेगळं दिसलं, खेळता एवढ्या दगडात हा वेगळा कसा दगड, त्याच्या लक्षात आलं ते, म्हणजे वेगळं काय ते दिसलं, पण त्याने सोडून दिलं नाही. तर हे वेगळं नक्की काय आहे, असा दगड घरंगळत जायला पाहिजे असा तो टप्प्याने उड्या मारत कसा गेला. परत तो घरात आणल्यानंतर तो मोठा कसा झाला, वजनाने जड कसा झाला, बाकीचे दगड नष्ट कसे झाले. दुसरा पुन्हा त्याने तो अभ्यास तो करतच राहिला, त्याच्याकडे पाहतच राहिला ना त्या दगडाकडे पुन्हा, म्हणून त्याच्या लक्षात आलं बाकी सगळे नष्टले दगड. आणि त्याच्यानंतर एक दगड त्याच्यासारखाच निर्माण झाला. असं त्यासाठी धोंड्यांचा नायनाट करणं आवश्यक होतं. त्यात आम्ही यशस्वीही झालो. या सर्वाचं श्रेय राजूलाच आहे. त्याच्यामुळेच पृथ्वीवरील अरिष्ट टळलेलं आहे. पृथ्वीवर हे संकट आलं असतं ते त्या राजूमुळेच टळलं असं त्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. तर अशा प्रकारे आपलं धड्याचं वाचन झालेलं आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.